अखेर सावी आणि सुधाकरची भेट मंदिराबाहेर झालीच. सुधाकरने दिले सावीकडे पुरावे. तर मित्रांनो, जुळले गाठ ग मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय झालंय चला जाणून घेऊयात. मित्रांनो, पाहायला मिळते की आता मात्र इकडे मंदिरामध्ये छान धैर्य आणि सावी आरती करत असतात. तेवढ्यातच पाहायला मिळते की आता सावी तिच्या वहिनींना घेऊन मात्र आता सुधाकर काकांना शोधण्यासाठी वारीमध्ये बाहेर पडलेली असते. मित्रांनो, वारीच्याच एका टेम्पोमध्ये मात्र आता सुधाकर काका लपून बसलेले असतात. सुधाकर मात्र सावीला आवाज देत असतो. सावी त्याच्या दिशेने जाणार असते. मित्रांनो, तेवढ्यात मात्र आता तिकडनं दामिनीने हे सर्व पाहिलेलं असतं. दामिनी लगेच नानांना फोन लावते आणि असं बोलते की इकडे मंदिराच्या आसपास सुधाकर आलेला आहे, काहीतरी करा आणि त्या सुधाकरला गायब करा. मित्रांनो, नाना देखील तिकडे येत असतात. आता पाहायला मिळतंय की आता सावी आणि सुधाकरची भेट होणार. तेवढ्यातच मात्र नाना सुधाकरला कारमध्ये घेऊन गायब करून टाकतात. मित्रांनो, ही दामिनी काही आता या दोघांची भेट होऊ देत नाही. या दोघांची भेट मात्र आता विठोबा कशी घडवून आणेल पाहणं खरंच जबरदस्त असणार आहे. दामिनी देखील खूप चालाक आहे. मित्रांनो, तिने असेच खून पचवले नाहीत, कारण ती फारच शातीर दिमाग चालवत आहे. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आता सुधाकरने टेम्पोवरती एक गाडीचा नंबर लिहिलेला असतो. त्या नंबरचा फोटो मात्र सावीने मोबाईलमध्ये काढलेला असतो. आता सावी त्या गाडीचा शोध घेताना आपल्याला पाहायला मिळते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये ती गाडी आता सावीला सापडेल का पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. येणारा पुढील भाग पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. ओके.